निश्चात्त कलिकर्णाय पिश्चवाचाळ संभत्ती काळ भुरगाळ. मला खात्री आहे माझ्या मुखातून जन्म घेतलेल्या या शब्दांना तुम्ही समजू शकत नाहीत व त्यांना जोडून तयार झालेल्या वाक्याचा अर्थही तुम्हाला कळणार नाही. ते बोलताना माझी जीवा अतिशय जड होऊन जाते. माझा स्वतःचा असा ताबा तिच्यावर राहत नाही किंवा माझ्या शरीराचाच एक भाग असून सुद्धा ती जीवनी इतर कुणाच्या प्रभावाखाली अनैसर्गिक इशाऱ्यावर वळवळत असते. माझ्या मनातून येणारे उच्चार तिच्यामुळेच हुबेहूब बाहेर पडत नाहीत. त्यात कृत्रिमता येते, ती त्या इशाऱ्यामुळेच. म्हणूनच मला काय सांगायचे आहे ते तुम्हाला कळणार नाही. अर्थात जोपर्यंत मी त्या शापाची पाठराखण करणाऱ्या त्या शक्तीला फसवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही, हो तोपर्यंत तरी ते शक्य नाही. हा शाप कोणाचा, मी त्याच्या कचाट्यात कसा सापडलो, नकळत की जाणतेपणी, हे सर्व प्रश्न आता खूप मागे राहिले आहेत. या वेळेपासून सुटकेचे फक्त 1-2 मार्ग शिल्लक आहेत आणि मला मनुष्य धर्माला जागून शेवटपर्यंत प्रयत्न करणं आवश्यक आहे. आज मी इथे या वेड्यांच्या इस्पितळात येऊन पडलोय याचा अर्थ मी वेडा आहे असा मुळीच होत नाही. कालपर्यंत मी तुमच्यासारखंच मुक्त आयुष्य जगत होतो. गेल्या महिन्यात वारसा हक्काने मिळालेल्या गडगंज संपत्तीला कवटाळत मी शहरातल्या हुजरेगिरीला लाथाडून कालच आमच्या वाड्यात प्रवेश केला होता. 5 दशकांपूर्वी आजोबांनी हा वाडा बांधला होता. माझ्या आजोबांचा स्वभावही कदाचित माझ्यासारखाच एकलकोंडा किंवा माणूसघाना असावा. त्यांनी वाडा गावापासून काहीसा बाहेरच बांधला होता. आजोबांना गूढ गोष्टींचं मोठं आकर्षण होतं. हे देखील एक कारण असू शकतं. आमच्या स्वभावातला हा पैलूसुद्धा मिळता जुळता होता. मागे आजोबा बेपत्ता झाले तेव्हा वडील एकदा गावी येऊन गेले होते. आजोबांनी वाडा, जमीन इत्यादी अगोदरच वडिलांच्या नावावर करून ठेवले होते. माझ्या वडिलांना आजोबांच्या इस्टेटीत काडीचाही रस नव्हता. कर्तव्य म्हणून थोडे दिवस गावी राहून त्यांनी आजोबांना शोधण्याचे सर्व प्रयत्न करून पाहिले, पण हाती निराशा लागल्यावर ते परतले. पुन्हा कधी ते इकडे आल्याचं मला स्मरत नाही. गेल्या महिन्यात वडील हार्ट अटॅकचं निमित्त होऊन मला सोडून गेले. त्यांच्या पश्चात घराण्यात आता मीच होतो, ज्याचा या सर्व इस्टेटीवर अधिकार होता. इतकी संपत्ती मिळाल्यानंतर तिचा उपभोग न घेणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाच झाला असता. माझ्या जन्मभराची तरतूद झाली होती. अगोदर सांगितल्याप्रमाणे मी अतिशय माणूसघाना असल्या कारणाने लग्न, संसार वगैरे कल्पनांमध्ये मला अजिबात स्वारस्य नव्हते. म्हणूनच काल दुपारी वाड्यात पोचेपर्यंत मी पुढील जीवनाचे आराखडे बांधत होतो. वाडा जुनाट असला तरी अजूनही भक्कम स्थितीत आहे. दगडी बांधकामामुळे त्याला रंगरंगोटी करण्याची मुळीच आवश्यकता नाही. वाड्यात आल्यानंतर मी सर्वप्रथम संपूर्ण वाडा झाडायला घेतला. इतक्या वर्षात मानवी हालचालींचा संबंध नसलेल्या त्या वाड्यात अनामिक शांततेने आपलं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं. मुख्य दरवाजापासून आत भला मोठा व्हरांडा होता. त्यापुढं प्रत्येकी उजव्या आणि डाव्या बाजूला समोरासमोर एक अशा 2 खोल्या होत्या. त्यांना आणि मधला दरवाजाला जोडणाऱ्या आणखी 2 खोल्या समोरच्या अंगाला होत्या. डाव्या बाजूच्या खोलीला लागूनच वर जाणारा जिना होता किंवा आहे. वर जवळपास ढोबळमानाने विचार करता जागेचा पुरेपूर उपयोग करत बांधलेल्या 5 खोल्या. एकंदर वाडा मोठा ऐसपेस होता. मला खालचा भाग साफ करता करता संध्याकाळ झाली.
2-3 तासांच्या त्या श्रमाने मला थकल्यासारखे झाले होते. चहाची तल्लपही लागली होती. झाले तेवढे पुष्कळ आहे, बाकीचे उद्या पाहू, असा विचार करत मी सोबत आणलेले सामान बाहेर काढून स्वयंपाकघर सुसज्ज केले. फक्त 1 स्टोव, माचीस, 2 टोप, 1 तवा आणि 2 थैल्या. किडूक इतकंच सामान एकट्या माझ्यासाठी पुरेसं होतं. चहा होईपर्यंत मी खालच्या भागातल्या उजव्या बाजूला असणाऱ्या खोलीतली लाकडी आराम खुर्ची बाहेर वरांड्यात आणून ठेवली. चहा पीत असताना त्या खुर्चीवर रेलून बसत मी निरीक्षण करू लागलो. मुख्य दरवाजाला माझी पाठ होती. खुर्ची कर्र कर्र आवाज करत होती. तसे मी येऊन 4 तास झाले होते आणि तेवढ्यात वाड्यातल्या 4 खोल्या, स्वयंपाकघर, न्हाणीघर झाडून झालं होतं. खिडक्यांवरची कुठल्या कुठल्या कोनाड्यातली जळमटं निघाली होती. पण अजूनही तो वाडा आपलं उदासपण, भकासपण राखून होता. खुर्चीचा आवाज आणि माझा अपवाद हे 2 वगळले तर बाकी कोणताही जिवंतपणा तिथं जाणवत नव्हता. मला गोंधळ गडबड अजिबात आवडत नाही. शांत एकांत जागी राहायला मला खूप आवडते. इथं आल्यापासून मला आजपर्यंत कधी नाही इतकी शांतता लाभली होती. पण का कुणास ठाऊक वाड्यातली ती शांतता नैसर्गिक वाटत नाही. त्यात एक प्रकारचा आव आणल्यासारखं वाटत होतं. आजचा पहिलाच दिवस, जागा नवीन आहे म्हणून वाटत असावं कदाचित. मी माझं निरीक्षण सुरू ठेवलं. चहा संपल्यावर मी रिकामा कप खाली ठेवला आणि पुन्हा नजर वर झाली तसं माझं लक्ष वरच्या मजल्यावर गेलं. चहा पिऊन तरतरी तर आलीच होती. म्हटलं काय करावं, घ्यायच्या का वरच्या खोल्यासुद्धा झाडून? हो नाही असं करत करत एकदाचा मी तो निर्णय घेतला आणि झाडू आणि पेटवलेला दिवा घेऊन मी जिन्याकडे मोर्चा वळवला. तेव्हाचा तो निर्णय माझाच होता का याबाबत मी अजूनही साशंक आहे. कारण मला माझं मन नकारात्मक उत्तरं देत असतानाही मी नकळत हालचाली करू लागलो होतो. वरच्या मजल्यावर गारवा जास्तच जाणवत होता. बाहेरच्या अंधाराने बघता बघता वाड्याचा हर एक कोना आपल्या कवेत घेतला होता. बरे झाले सोबत दिवा आणला होता. सकाळ झाली की पहिलं विजेचा बंदोबस्त करावा लागणार होता. मी मनातल्या मनात उद्याचा विचार करत होतो. पण त्या क्षणाला पुढे असं काही वाढून ठेवले असावे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. जिना चढून वर गेलो तेच डाव्या बाजूला खुंटीवर अडकवलेल्या चाव्या दिसल्या. अर्थात त्या वरच्या खोल्यांच्याच असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. वरच्या मजल्यावरील पहिली खोली दिव्याच्या प्रकाशात मी अर्ध्या तासात साफ केली. दुसऱ्या खोलीकडे जाताना मला पहिल्यांदा काहीतरी जाणवलं. वाड्यातली शांतता, तिथला अंधार, सोबतीला कुणी नसणं हे सर्व मी तिथे आल्यापासून जसं होतं तसंच आताही होतं. पण त्या सर्वांसोबत आता वातावरणात एक हलकासा कुबट दर्प मिसळला होता. त्यातल्या धोक्याची सूचना अंतर्मनाने दिली होती. पण तर्कशुद्ध कारण शोधण्याच्या मानवी संशोधक वृत्तीने त्या सूचनेकडे कानाडोळा केला आणि मी न परवडणारी, न झेपणारी, माझं सर्वस्व हिरावून घेणारी ती चूक करून बसलो. मानव स्वतःला कितीही प्रगत, वैचारिक, ज्ञानी म्हणवून घेत असला तरी या जगातल्या अनामिक शक्तींपुढे त्याचे काहीही चालत नाही. मी म्हणणारे भले भले काळाच्या प्रवाहासोबत बुडत्या काडीप्रमाणे वाहून जातात. मी देखील त्या वाड्यात जाण्याअगोदर असाच निडर, कुणाची पर्वा न करणारा, शिवाय कुणाला खिसगिंतीतही न पकडणारा असा होतो. पण आता चित्र बदलले आहे.
वाड्यातल्या एका रात्रीच्या वास्तव्याने माझ्या डोळ्यांवरची निर्भीडतेची झापड उडाली आहे. त्यावेळी माझ्या अंतर्मनाने दिलेल्या इशाऱ्याकडे मी दुर्लक्ष केले आणि मी त्या दुर्गंधीच्या उत्पत्तीचे कारण शोधू लागलो. कित्येक दिवसांपासून वाडा बंद होता. इथं उंदीर, घुशी किंवा तत्सम प्रजातीचं साम्राज्य असणारच यात शंका नव्हती. किंबहुना त्या कुबट वासामागे त्यांचाच काहीतरी उपद्व्याप असणार असं कारण मुळाशी धरून मी एक एक खोली पुढे जात होतो. जसजशी माझी पावले पुढे सरसावत होती तसतसा तो दर्प अधिक त्रासदायक ठरू लागला. कसा तरी मी नाक दाबून शेवटच्या खोलीच्या दरवाजासमोर उभा होतो. काहीतरी सडलेलं कुचकट असं खोलीत असण्याची दाट शक्यता मला वाटली. तसं काहीसं असेल तर रात्रभर झोप नीट यायची नाही. अनायासे इथं आलोच आहोत तर सगळं स्वच्छ करून घ्यावं आणि मग निवांत पडावं. आपल्यालाच या वाड्यात कायम राहायचे आहे तर मग आपण वाड्याची स्वच्छता आणि देखभाल यात हयगय करता कामा नये. माझं विचारचक्र चालूच होतं. मी खिशातला रुमाल काढून नाकाला घट्ट बांधला. समोर दरवाजाला असलेल्या कुलूपाला मी एक एक करून चावी लावून अंदाज घेऊ लागलो. तिसऱ्या प्रयत्नात मी ते जाड भरभक्कम कुलूप उघडले, कडी काढली आणि दरवाजा हलकेच आत लोटण्याचा अपयशी प्रयत्न केला. दरवाजाने चौकटीला घट्ट धरून ठेवल्यासारखे वाटले, पण पुन्हा जरा जोर लावून मी तो दरवाजा ढकलला. मेहनत जास्त लागली, पण कसाबसा कर्र कर्र आवाज करत एकदाचा तो दरवाजा उघडला. तसा एकाच वेळी दुर्गंधीचा भपकारा आणि गार वाऱ्याची झुळूक माझ्या अंगावर आले. नुसतं शहारून गेलं अंग. खोटं कशाला बोलायचं, अंग शहारलं होतं माझं, पण त्या गारव्यामुळे. त्यात भीतीचा लवलेशही नव्हता. मी हळूहळू आत सरकलो. अंधार बऱ्यापैकी होता, पण एव्हाना डोळे काही प्रमाणात सरावले होते. अरेच्छा, कुलूप उघडताना मी दिवा तिथंच दरवाजाबाहेर खाली ठेवला होता. हे आठवलं तसं एक ढेंग मागे टाकून मी दिवा उचलला आणि खोलीत 5-6 पावलं पुढं गेलो. अंधार जास्त असला तरी खोली प्रशस्त वाटत होती. समोरच्या भिंतीला मध्यभागी एक छोटीशी खिडकी होती, पण तिला बाहेरून जाळी बसवलेली होती. बऱ्यापैकी जळमटे आणि धूळ इस्ततात जमा झाली होती. कोपऱ्यात 2-3 सामान्य आकाराच्या वस्तू होत्या, पण अंधार इतका होता की जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यापैकी काहीच स्पष्ट दिसलं नसतं. मी त्या दिशेने कूच केले, कारण कुजलेले जे काही होते त्याचा उगम तिकडेच असण्याची मला शंका आली होती. अजूनपर्यंत खोलीत माझ्याशिवाय दुसरी कोणतीही हालचाल नव्हती. म्हणजे एखादं मांजर, उंदीर, घूस असं काहीसं अजून निदर्शनास आलं नव्हतं. पण जर एखादा साप तिथे दबा धरून असला तर मला सावध राहायला हवे होते. खोलीत पडलेला एक काठीचा तुकडा उचलून मी त्या कोपऱ्यात ढोसलू लागलो. छ्या, कुठूनही हू का चू झाले नाही. कसलीच हालचाल नाही. एखादं मरून पडलं असलं की ती कशी हालचाल होणार. ते जे काही असेल तेच मेल्यावर इतक्या दिवसात पडून पडून सडलं असणार तिथे. मी आता काहीसा निर्ढावलो आणि कोपऱ्यात हात घालून एक एक करून त्या वस्तू खोलीच्या मध्यभागी आणून ठेवल्या. त्यांचे आकार एव्हाना स्पष्ट झाले होते. एक जुनी पुराणी पेटी, एक लहान पत्र्याचा ड्रम आणि 2 कापडी पिशव्या एवढंच सामान होतं. कापडी पिशव्यात जुनी वर्तमानपत्रे, कवर व नाव नसलेली लहान सहान पुस्तके होती. ड्रम रिकामा होता, म्हणजे त्यात एका मळकट कापडाव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. याचाच अर्थ पेटीतच एखादा उंदीर गुदमरून मेला असावा. पेटीला
लहानसा टाळा होता, जो तोडण्यासाठी मला फारसे कष्ट पडले नाहीत. एक दोन हिसक्यातच त्याने दम सोडला होता. मी पेटीवरचा दरवाजा उचलताच कर कर आवाज करत ती जुनी पेटी उघडली. सुरुवातीला मी ते बघून बुचकायत पडलो. पेटीत फक्त एक जुन्या वळणाची डायरी होती, आणखी काहीही नव्हते. पण वास तर अजूनही येत होता. शिवाय पेटी उघडल्यापासून त्याची तीव्रता वाढलीच होती. फार कमी वेळातच मला आता त्या उग्र गंधाचीही सवय झाली होती. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तर ओकाऱ्या काढत मागे सरलं असतं. पण मी धीराचा होतो आणि इतक्या वर्षात माझं मनही मी कठोर बनवलं होतं. आता कसला शोध घ्यायचा, माझे एक मन विचारत होते. वास इकडूनच येत आहे तर काही ना काही सापडायलाच हवं. दुसऱ्या मनाने ताबडतोब प्रतिक्रिया दिली. मी पेटीत हात घालून ती डायरी उचलण्याचा प्रयत्न केला आणि विजेचा झटका बसावा तसा माझा हात तत्परतेने मागे आला. हे आता काय झाले? मला भास झाला का खरंच हाताला झिंझिण्या आल्या? डायरीच्या बाजूला किंवा पेटीत काही अणुकुचीदार असेल ते टोचलंय का? मनातल्या शंका दूर करण्याचा एकच उपाय होता. मी सर्व बाजूंनी डायरीकडे पाहिले आणि अलगद तिची दोन टोके पकडून डायरी हातात घेतली. पेटीत किंवा डायरीवर कुठलीही जोरदार वस्तू नव्हती. मग टोचलं तरी काय? जाऊ दे, माझ्या हातात डायरी होती आणि त्यात नेमकं काय आहे याची मला उत्सुकता होती. ज्या अर्थी कुलूप लावलेल्या पेटीत ही डायरी आहे त्या अर्थी नक्कीच त्यात काहीतरी महत्त्वाचं असण्याची दाट शक्यता होती. कदाचित एखादं रहस्य, वाड्यातल्या गुप्त खोल्यांचा रस्ता किंवा आजोबांनी जमा केलेलं धन. अर्थात आता वारस या नात्याने त्याच्यावर माझाच अधिकार होता, म्हणून मी ते पाहण्यात किंवा शोधण्यात काही वावगं नव्हतं. मी कुणी चोर नव्हतो. हा वाडा, ही पेटी, ही डायरी सगळं माझंच होतं आणि त्या डायरीतला मजकूरही माझ्यासाठीच होता. डायरी हातात आल्यानंतरही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. म्हणजे त्या दर्पामागचं कारण अजूनही रहस्यमय पद्धतीने लपलं होतं. का आता इथे कोडी सोडवायला मी आलो होतो? कितीतरी वेळापासून मी एकटा एका मागोमाग एक सगळं ढुंडाळत बसलो आहे. अजून मला जे हवं ते किंवा ज्याचा शोध मी करत आहे ते का मिळत नसावं बरं? हा लपंडाव कशासाठी? की एखाद्याला गाफील करण्यामागची ही गूढ योजना असावी? मी लहानपणी कुठेतरी वाचलं होतं की रहस्य कधी सहजासहजी बाहेर पडत नसतं. त्याची वाट साधी सरळ नसतेच. रहस्य किंवा गूढ जाणून घेण्यासाठी तुम्हाला आडवळणाने जावं लागतं. म्हणजे जे दिसतंय तेच खरं न समजता तुम्हाला कधीकधी वेगळे उपाय करावे लागतात. मला फक्त ती वेगळी वाट शोधायची होती. डायरीची अवस्था तितकीशी चांगली नव्हती. मी डायरी उघडून पाहू लागलो. तिची पानं काळानुरूप फिकट पिवळ्या रंगाची झाली असून गळण्याच्या प्रतीक्षेत होती. कुठे कुठे कसलेसे ठिपके असलेल्या डागांची हजेरी होती. मी डायरीवरून एक नजर फिरवली. साधारण 50 पानं भरलेली दिसली. डायरीमधलं अक्षर स्वच्छ आणि वळणदार होतं. फक्त काही शब्दांच्या ठिकाणी डाग असल्याने वाचताना थोडीफार गफलत व्हायची शक्यता होती. असो, माझ्याकडे पुरेसा वेळ होता. शिवाय माझा वाचनाचा वेग जास्तच असल्याने ती 50 पानं वाचायला मला फार फार तर 15-20 मिनिटं लागली असती. अनायासे इथवर आलोच आहे तर सर्व बाबी जाणून घ्याव्या असा विचार करून मी तिथंच पेटी शेजारी बूट टेकवून डायरी वाचायला सुरुवात केली. इथं 2 गोष्टी मला नमूद कराव्याशा वाटतात.
एकतर डायरी वाचायला घेतल्याबरोबर त्या डायरीतलं एक पान गळून खाली पडलं होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्या घाणेरड्या सडक्या कुचक्या दर्पाबाबत साप विसरून गेलो होतो. मी तिथंच होतो. तो गंधही जवळच कुठून तरी येत होता. पण त्यावेळेला आकर्षण आणि उत्सुकतेनं माझं चित्त संपूर्णपणे डायरीवर होतं व त्यातलं रहस्य जाणून घेतल्याखेरीज ते ढळणं शक्य नव्हतं. डायरीच्या सुरुवातीच्या भागात माझ्या आजोबांचा परिचय आणि त्यांच्या शोधांबाबत माहिती होती. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी गोळा केलेल्या गूढ गोष्टींचा प्रपंच म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. माझ्या आजोबांचे एक एक रहस्यमय शोध वाचून मी थक्क झालो होतो. म्हणजे त्यात सामान्य माणसाच्या आवाक्यातलेच पण भारावून टाकणारे आणि विशेष म्हणजे अंगावर शहारे आणणारे काही प्रसंग होते. त्यावेळेला मला आजोबांचा खरोखर अभिमान वाटत होता. मला मनोमन असे वाटत होते की थोडा का होईना पण मला त्यांचा सहवास लाभायला हवा होता. डायरीतल्या प्रत्येक पानावर त्याचा क्रमांक नमूद केला होता. एकंदर आजोबांनी चोख पद्धतीने काळजीपूर्वक त्या डायरीची रचना केल्याचे ध्यानात येत होते. साधारण 42व्या पानाला तो परिचय आणि माहिती पूर्ण झाल्यावर मग सुरू झाले ते आजकालच्या विज्ञानाला फाटा देणारेच होते, ज्याच्यासाठी आजोबांनी आपल्या ऐन तारुण्यातल्या सोनेरी दिवसांचा त्याग केला होता. त्या उरलेल्या पानांमध्ये काही चित्रविचित्र आकृत्या आणि गूढ संकेतांच्या मंत्रांच्या उच्चाराचे मजकूर होते. त्या आकृत्यांचे वर्णन करताना माझ्यासारखी कठोर हृदयाची व्यक्तीही गडबडून जाईल. त्यातलं कितपत खरं होतं याबाबत मी साशंक होतो. पण मला पुन्हा आठवले की ज्या अर्थी ही डायरी एका बंदिस्त खोलीतल्या बंद पेटीत ठेवली वा लपवली आहे, त्या अर्थी त्यात काही ना काहीतरी सत्य अथवा रहस्य दडलेलं असणार. त्याशिवाय कुणी उगाच कशाला ही नसती उठाठेव करेल. लहानपणी मी ऐकले होते की माझी आजी जरा लवकरच निर्वतली होती. तिचे मरण नैसर्गिक नव्हते, म्हणजे तिला अपघाती मृत्यू आला होता. त्याचे दुःख आजोबांना इतके झाले की त्यांचा जीवनातून रसच उडाला होता. मला वाटते असेच कारण असावे की त्यांची ओढ गूढ विद्येकडे झाली असावी. प्रिय व्यक्तीचे असे एकाएकी आयुष्यातून निघून जाणे किती वेदनादायक असते. मग त्यातूनच मन गुंतवण्यासाठी ही वेगळी वाट आजोबांनी अवलंबणे स्वाभाविकच होते. डायरीतली त्यानंतरची पाने मी अक्षरशः अधाशासारखी धडाधड वाचून काढली. निश्चात कलिकर्णाय फिच्च वाचाळ संबंधी काळ भुरगाळ. शेवटचा मजकूर वर दिल्याप्रमाणेच होता. फक्त शेवटचाच काय, त्या उरलेल्या पानात फक्त भेसूर चित्रे आणि हाच मजकूर 3 वेळा होता. माझे वाचन कौशल्य उत्तम असे होते. एकही शब्द न गाळता मी ते वाक्य व्यवस्थित उच्चारले होते. खरे तर मला त्यातले काहीच समजले नव्हते. पानं पलटवून मी पुन्हा 42व्या पानावर गेलो. अगोदरची 42 पाने वाचताना मला जितका वेळ लागला होता त्याच्या दुप्पट वेळ मला उरलेली 8 पानं वाचताना लागला होता. जरी त्यात विशेष असं काही नव्हतं, का काहीतरी चुकत होतं की नंतर सगळे मंत्रोच्चार असल्याने वाचताना जीभ जड झाली होती. नाही, 1 मिनिट. माझं लक्ष पानाच्या क्रमांकावर गेलं. मागची काही पानं चाळून मी क्रमवार पाहू लागलो. 41, 42, 44 मी पुन्हा पडताळून पाहिले. हो, 44. मग मधलं पान 43वं पान कुठं गेलं? मी खाली पेटीमध्ये पाहिलं. मगाशी खाली पडलेले पान आठवले. कुठूनही
हवेचा झोत येण्याची शक्यता नव्हती. तरीसुद्धा डायरीतून गळालेले ते पान हवेवर तरंगत असल्यासारखे वर खाली हेलकावे घेत होते. जणू एखादा जादूगार दुरून कुठून तरी आपली छडी वर खाली करून त्या पानाला संमोहित करत असल्यासारखं. जरी माझा कल गूढ बाबींकडे जास्त असला तरी डोळे झाकून वैज्ञानिक पडताळणी केल्याशिवाय मी जादूटोण्यावर विश्वास ठेवू शकलो नसतो. शिवाय प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक आधार असतो असे म्हणणाऱ्याला पटवून देण्यासाठी तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून परीक्षा देणं गरजेचं असतं. मी धिटाई दाखवत पटकन त्या उडणाऱ्या पानाला पकडले आणि त्यावरचा मजकूर वाचू लागलो. अक्षर तसेच वळणदार होते. त्यातला एक एक शब्द मी वाचत गेलो आणि प्रत्येक शब्दाला आवंढा गिळताना माझा कंठमनी आत बाहेर करत होता. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या अनैसर्गिक भीतीची हलकीशी लहर क्षणाक्षणाला माझ्या अंगाखांद्यावरून खेळत सरळ काळजात उतरत होती. मला त्या खेळाच्या नियमांचे आकलन हे पान वाचताना होत होते. पण त्या खेळातला माझा डाव तर मी त्या अगोदरच खेळून रिकामा झालो होतो. त्या पानात लिहिलेल्या चिथावणीचा अर्थ थोडक्यात सांगायचा तर मला सर्व पाने क्रमवार वाचणे आवश्यक होते. मी पुन्हा डायरीतल्या शेवटच्या 6 पानातील त्या मंत्राचे शब्द बारकाईने पाहिले. जो मंत्रोच्चार मी सहज म्हणून 3 वेळा केला होता त्याच्या शब्दांच्या रचनेत फेरफार करून मूळ अर्थ सफाईने बदलला होता. 43व्या पानावर त्यासंबंधीचीच सूचना लिहिली होती. तो मंत्र आणि त्याचा उच्चार, पुढील पानात त्यात होणारे बदल आणि उच्चारताना घ्यावयाची काळजी, सर्व काही विश्लेषण करून मार्गदर्शन केले होते. पण मी घाईघाईने वाचण्याच्या प्रयत्नात गाळलेल्या पानाकडे दुर्लक्ष करून खूप मोठी गल्लत केली होती. चेतावणीच्या बाबतीत सांगायचं तर सामान्य माणसाकडून ही चूक करून घेण्यास भाग पाडणारी कुठली तरी अदृश्य शक्ती त्या डायरीच्या आसपास आहे. ती वाट पाहत आहे मनुष्य देहाची. त्या अनामिक शक्तीला देहाची नितांत आवश्यकता आहे. कुठल्याशा घटित अघटित घटनांच्या पुनरावृत्तीसाठी वा भूतकाळातील काही दृकश्राव्य निर्मितीशी छेडछाड करण्यासाठी तिला असं करणं निकडीचं होऊन बसलं आहे. कित्येक वर्ष ती वाट पाहत आहे पुन्हा वर्तमानातल्या जिवंत व्यक्तीची. काहीतरी अन्यायकारक तिला भोगावे लागले होते म्हणून कदाचित भूतकाळ बदलण्यासाठी किंवा एखाद्या भोगविलासी अतृप्त आत्म्याला नव्या सुदृढ शरीर रूपाने वावरण्यासाठी. कारणे काहीही असोत पण त्याचे परिणाम भयंकर आहेत. तो आत्मा जर पुन्हा जिवंत होईल पण मंत्रोच्चारात चुकलेल्या या माणसाचे मन बंदिस्त होऊन जाईल. त्याच्यात संवेदना असतील पण इंद्रियांचा मालक कुणी औरच असेल. ना हसता येईल ना रडता येईल. या बंदिस्त मनाला स्वतःहून काही करता येऊ शकणार नाही. त्याचा करता करविता जो कुणी असेल तोच त्याच्या उरलेल्या आयुष्यभराचा मालक होईल. का हे सर्व खरे आहे? प्रत्यक्षात असे काही होणार आहे? हे मी काय करून बसलो? मला आधीच काहीतरी खूण सापडावयास हवी होती. पहिल्यांदा डायरी उचलताना बसलेला झटका, डायरी उघडल्यावर गळलेलं हे पान, या खुणाच तर होत्या. पण ही सरळ सरळ फसवणूक आहे. असणारच. ती शक्ती सरळ सरळ मला वश करू शकली नसती. माझा दांडगा आत्मविश्वास आणि बेडर वृत्तीला अशाच प्रकारे गाफील ठेवून चाल करणं तिला सोयीस्कर वाटलं असावं. या सर्वातून असा बोध होतो की ही घातकी खेळी करणारी ती अनैसर्गिक शक्ती वा
अतृप्त आत्मा चांगले अर्थातच नव्हते. त्याची विचारसरणी अत्यंत घाणेरड्या प्रकारची असली पाहिजे होती आणि शक्यता नाकारता येत नाही की मी तिच्या भयानक चक्रव्यूहात अडकलो जाणार होतो. शक्य तितक्या वेगात मी झटकन उठून दरवाजाकडे झेप घेतली, पण नशिबाने हाय खाल्ली. मी दरवाजात पोहोचेपर्यंत अतितीव्र वेगाने ते दार बंद झाले. सापळ्यात सापडलेल्या उंदरासारखी त्यावेळी माझी अवस्था झाली होती. दुसऱ्या क्षणी दिवा विझला. खोलीत गडद अंधार पसरला. दार उघडण्याची सुतरामही शक्यता नव्हती, तरी मी ते उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. आता माझ्याकडे पर्याय नव्हता. पर्याय हाच की आता माझ्याकडे करण्यासारखे काही नव्हते. फक्त आता पुढे काय होणार याचीच वाट पाहायची होती. पण त्या पानावर लिहिलेलं खरं नसेल तर? नाही, ते शक्य नाही. त्या चिथावणीतला शब्दनशब्द खरा होता. त्या दरवाजाचे वेगाने बंद होणे हा संकेत होता की मी त्या वाड्यात किंबहुना त्या खोलीत एकटा नव्हतो. तिथं खरोखरच अजूनही कोणीतरी अस्तित्वात होतं. माझ्या पळून जाण्याच्या क्रियेला त्याने दार बंद करून प्रतिक्रिया दिली होती. माझ्या निडर व्यक्तिमत्वाला बसलेली ती एक सणसणीत चपराक होती. पण इतक्यात हताश होऊन चालणार नव्हतं. हे जे काही भयानक आपल्या पुढ्यात येऊन मांडले ते टाळण्याचा काही ना काही उपायही असायलाच हवा. मला शोधावे लागेल. उपाय शोधलाच पाहिजे. अजाणतेपणी जी चूक आपल्याकडून झाली आहे तिला निस्तरायलाच हवे. मी पुन्हा पेटीकडे धाव घेतली आणि त्यात अजून काही आहे का ते शोधू लागलो. एखादा चोर कप्पा किंवा तळाशी कुठे काही खाचा वगैरे आहेत का ते सुद्धा चाचपून पाहिले. दुर्दैवाने पेटीत डायरीशिवाय काहीच नव्हते. हताश होत मी पेटीवर जोराने मूठ आपटली. तसे खोलीतली खसखस जाणवली. कुणीतरी बारीकसा खसखसून हसण्याचा आवाज करत होते. दिवा विझला असल्याने काहीच दिसण्याची शक्यता नव्हती. खोलीतला कुबट दर्प एकाएकी वाढू लागला होता. मी अंदाज घेऊ इच्छित होतो, पण त्या गडद अंधारलेल्या खोलीत मला कशाचाही अंदाज लावता येत नव्हता. मधूनच एखादा थंड हवेचा झोत स्पर्श करून जावा किंवा त्या काळोखात भिरभिरत काहीतरी कानामागून निघून जावं. डोळ्यांच्या पापण्या उघड्यात ठेवाव्या की नको तसेही काही दिसत तर नाहीच आहे. कसलाही तर्क लावता येत नाहीये. काय आहे? कसली छाया? कोणाची आकृती? माझ्या तेव्हाच्या भेदरलेल्या अवस्थेचं वर्णन मी कोणत्या शब्दात करू? त्या खोलीत मी कसाबसा जीव मुठीत धरून सर्व गोष्टी अनुभवत होतो. या गोष्टी माझ्या कल्पनेत किती सहज आणि किती सोप्या होत्या यांचेच तर ज्ञान घेण्याची आसक्ती मी केली होती. आता जर हे प्रत्यक्षात घडत आहे तर मी का घाबरत होतो? का स्वतःचा मृत्यू समोर दिसत असल्यामुळे माझी ती आंतरिक कामना लोप पावली होती? माझ्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची माझी इच्छा आता पार नाहीशी झाली होती. खोलीच्या मध्यभागी मी एकाकी हतबल होऊन वाट पाहत होतो. कशाची? काळाची? तो चुकणार नव्हता. माझ्या आसपासचे बारीक आवाज एव्हाना मोठे होऊ लागले होते. ती खसखस, फिदी हसणे वाढले होते. मला फसवण्याचा असीमित आनंद त्या अनामिक शक्तीला होत होता. कुणीतरी माझ्या अवतीभोवती पिंगा घालत असल्याचे मला सारखे जाणवत होते. कानावर पडणारा तो घू घू ध्वनी मला बैचैन करत होता. एक दोनदा मला त्या गोष्टीचा ओझरता स्पर्शही जाणवला. कुणीतरी माझ्या सर्वांगावरून आपल्या जळजळीत नजरेचा कटाक्ष टाकत असल्यासारखे मला भासत होते. ती नजर
जिथे जिथे माझ्यावर भिडत होती, शरीराच्या त्या त्या भागावरून गरम चटका बसल्याचा अनुभव मी घेत होतो. त्या तसल्या हरेक प्रकारच्या हरकतीनंतर माझ्या मनाचा तोल आतल्या आत ढासळू लागला होता. मी डायरीतील एक एक वाक्य पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. आजोबांच्या लिखाणाप्रमाणे त्यांना मिळालेल्या मौखिक ज्ञानाला त्यांनी या डायरीत जपले होते. डायरीच्या शेवटच्या पानातील मंत्र हा वैयक्तिक कार्यासाठी मदत म्हणून काही अनैसर्गिक पण चांगल्या शक्तींना बोलवण्यासाठी होता. पण त्या डायरीशी कर्मधर्म संयोगाने एक वाईट शक्ती जोडली गेली असल्याने त्यात धोका निर्माण झाला होता. आजोबांना अगदी शेवटच्या क्षणाला या गोष्टीचा साक्षात्कार झाला होता. ते त्या वाईट शक्तीच्या कचाट्यात सापडले आणि म्हणूनच त्यांनी त्या शक्तीचा पूर्ण प्रभाव स्वतःवर होण्याआधी ती चेतावणी मंत्राच्या अगोदर लिहून ठेवली होती. आजोबा अचानक गायब होण्यामागे हेच कारण असण्याची दाट शक्यता होती. पण त्या वाईट शक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी मंत्राच्या शब्दरचनेत बदल केले होते. काही शब्द जाणून बुजून डागाळले होते. वाचताना मला ते नीट दिसू शकले नाहीत. शिवाय काही शब्द नव्याने जोडले होते, तेही माझ्या ध्यानात आले नाहीत. मी वाचत गेलो आणि त्या रचनेतून साकारलेल्या नव्या मंत्राच्या प्रभावाने या जगात येण्याचे आव्हानच मी नकळतपणे त्या वाईट शक्तीला केले होते. तिच्या वास्तव्यासाठी माझा देह मी तिला देण्याचे कबूल केले होते आणि अर्थात तेही मला ज्ञात नसताना. माझे आव्हान स्वीकारत आता त्या अनामिक शक्तीने खोलीत प्रवेश केला होता. मला वाटते पहिल्यापासूनच ती तिथेच असावी. तिच्या इच्छानुसार तिचे अस्तित्व मात्र आता मला जाणवू लागले होते. असो, आता जे होईल त्याला सामोरे जाणे इतकेच माझ्या हातात राहिले होते. मी प्रतीक्षा करत होतो, पण तिचा खेळ सुरू होता. माझ्या मागे ड्रम गडगडण्याचा आवाज झाला. मी वळून त्या दिशेला पाहिले. खोलीतल्या गडद अंधारापेक्षाही अधिक काळपट सावली त्या ड्रममधून बाहेर येत असल्यासारखी दिसली. पण मगाशी पाहिले त्या ड्रममध्ये फक्त मळकट कपडा होता. हो, तोच मळकट कपडा मंतरल्याप्रमाणे आपणहून बाहेर आला होता आणि आता त्याला आकार प्राप्त झाला होता. ती अनामिक शक्ती त्याच कपड्याआड होती. त्यातूनच तिचे निखाऱ्यासारखे लाल भडक डोळे माझ्यावर खिळले होते. मला ती नजर दिसत होती, जाणवत होती, असह्य होत होती. किती तप्त, किती भेदक. काही काळ ती उष्ण नजर अंगावर पडताच मानवाचं शरीर, त्वचा, हाडं वितळवून त्याचं जमिनीवर पसरणाऱ्या द्रव पदार्थात रूपांतर होऊ शकलं असतं, असं मला वाटतं. मानवी मर्यादांनी ग्रासलेलं माझं मन त्या नजरेचा, त्या शक्तीचा प्रतिकार करू शकत नव्हतं, वा माझ्यात ती कुवत नव्हतीच. हे सर्व जर त्या क्षणाला थांबले नसते तर माझ्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या असत्या. मला त्या विचित्र परिस्थितीतून लवकरात लवकर सुटका हवी होती आणि त्याचा एकच मार्ग होता. मृत्यू मला समोर दिसत होता आणि त्यावेळेस खरे तर तोच मला मित्र भासत होता. हो हो, मृत्यूच मला त्या दुष्टचक्रातून सोडवू शकत होता. मी सपशेल शरणागती पत्करत डोळे बंद करून त्या शक्तीसमोर मान झुकवून बसलो. पुढच्या क्षणाला एका विकृत हास्याच्या खिंकारीने तो वाडा दुमदुमला. खोलीतले वातावरण पूर्णतः काळवटलेले, सडक्या कुचक्या दर्पाने दुर्गंधलेले असे वाटत होते. मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला नाही. नंतरचे काही क्षण कितपत भयावह असतील याची कल्पना मी करू शकत नव्हतो. मला फक्त या मानसिक जाचातून मुक्तता हवी होती. एक एक क्षण आता जड जात होता. त्या अनामिक शक्तीच्या विळख्यातून माझ्या भेदरलेल्या मनाला सुटका हवी होती.
त्याच वेळेस मला जाणवले ते एवढेच की माझ्या सर्वांगाभोवती त्या मळकट कपड्याचे आवरण तयार होत होते. बेलगामपणे ती शक्ती माझ्यावर आरूढ होऊ लागली. जणू मानवी शरीराला कवेत घेण्याची कित्येक वर्षाची अपुरी इच्छा आज पूर्णत्वास जात होती. मी अजिबात विरोध केला नाही. मला मरणाशिवाय दुसऱ्या कशाचीही प्रतीक्षा नव्हती. फक्त ते विना विलंब आणि कमी त्रासाचे व्हावे इतकीच माझी इच्छा होती. माझ्या डोळ्यासमोरचा अंधार आता मला घाबरवू शकत नव्हता. मी त्याची फिकीर करणे सोडून दिले होते. ती पाशवी शक्ती माझ्या शरीरात प्रवेश करत असताना झालेल्या वेदना सोसण्यापलीकडच्या होत्या. माझ्या अंगाच्या नसा फुगत चालल्या होत्या. मेंदूवरचं नियंत्रण हरवलं होतं आणि तितक्यातच माझ्यासमोर काही देखाव्यांचे दर्शन होऊ लागले. गुरुत्वाकर्षण वा हवेचा दाब नसलेल्या पोकळीतून तरंगत असल्याचा तो आभास होता. एकमेकांपासून अपरिचित असलेल्या दोन व्यक्ती आपापले मेंदू हातात घेऊन एका समांतर रेषेपासून परस्परांच्या भिन्न दिशेने तरंगत वाटचाल करत होते. त्यातला एक आत्मा माझा होता आणि दुसरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. तो चेहरा, त्या आत्म्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दल दया, व्याकुळता होती. माझ्यासाठी आपुलकी, माया होती. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. पण का, कशाबद्दल? मला तितकासा वेळ मिळाला नाही. माझा आत्मा त्याच्या नियतीच्या रोखाने जात होता. आत मानसिक पातळीवर असे खेळ सुरू असतानाच बाहेर माझे शरीर आता थकत चालले होते. तर एका क्षणाला त्याच्यावर होणारे आघात आता सहन होत नव्हते. ते शरीरावरचे घाव असह्य होऊ लागले तसा माझा बांध सुटला आणि त्या काळ रात्री वाड्यात माझ्या किंकाळ्या फुटू लागल्या. आतडी पिळवटून मी सर्व शक्तीनिशी ओरडत होतो आणि माझ्या शरीरात ती काळी शक्ती स्वतःचं अस्तित्व सोडण्यासाठी चिकालत धुडगूस घालत होती. पार जहरी, क्लेशदायक. शेवट अजून कसा येत नाही. त्या अंत नसलेल्या अतिश्रमामुळे माझी शुद्ध हरपू लागली होती. बेशुद्ध होता होता मला तो मंत्र पुन्हा आठवला. निश्चात कलिकर्णाय इश्चवाचाळ संबद्धी काळ भुरकाळ. शुद्धीवर आलो तेव्हा सकाळ झाली होती. खरे तर कालची रात्र किती भयानक आणि मोठी होती हे माझं मलाच माहीत नव्हतं. किती काळ मी त्या वाड्यात, त्या भुताळ्या खोलीत राहत होतो. किती काळ ती अनैसर्गिक शक्ती माझ्या शरीराशी खेळत होती. मला काहीच कल्पना नव्हती. मला मृत्यू आला नव्हता, पण त्या वाईट शक्तीने माझ्या शरीरात प्रवेश केला होता. मी जिवंत असून वेड्यांच्या इस्पितळात आहे हे समजायला मला वेळ लागला नाही. रात्रीच्या नीरव शांततेत वाड्यातून येणाऱ्या माझ्या किंकाळ्या गावात ऐकू गेल्या नसतील तर नवलच. गावातल्याच काही लोकांनी मला इथे आणून सोडले असावे. जाग आली तेव्हा इथल्या खाटेवरून बाहेर दरवाजाकडे पाहत असताना मला तो चेहरा पुन्हा दिसला. तोच चेहरा जो कालच्या देखाव्याच्या धुमश्चक्रीत मी समांतर जाताना पाहिला होता. आजही त्या चेहऱ्यावर अपराधीपणाची रेषा मी अनुभवली. दरवाजेतूनच त्या व्यक्तीने माझ्यावर कटाक्ष टाकला आणि तिथूनच काही काळ घुटमळत ती व्यक्ती इस्पितळाच्या बाहेरच्या दिशेने निघून गेली. काल त्यावेळी मी भयावह विचारचक्रात अडकलो असल्याने त्यांना ओळखले नव्हते. तो चेहरा माझ्या आजोबांचा होता. आता काही क्षणांपूर्वीच मी एक एक धागा जोडत घडलेल्या घटनांचे आकलन करून काही निष्कर्ष काढले आहेत. जसे की माझ्या आजोबांचे बेपत्ता होणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जो प्रसंग काल रात्री माझ्यासोबत घडला तोच. त्याच चक्रात
काही वर्षापूर्वी माझे आजोबा अडकले होते. त्या अनामिक शक्तीला मानवी देहाची आवश्यकता आहे. कशासाठी याचे कारण त्या गूढ शक्ती इतकेच अनुत्तरित आहे. कालपर्यंत तिच्या मालकीत माझ्या आजोबांचे शरीर होते, आज माझे आहे. आज तिचा ताबा माझ्या शरीरावर येताच तिने माझ्या आजोबांना तिच्या पाशातून मुक्त केले आहे. आजोबांनी इतकी वर्ष या वेड्यांच्या इस्पितळात कशी काढली असावीत? आज माझ्या येण्याने त्यांची सुटका झाली. कदाचित मलाही असेच इथे राहावे लागेल. किती वर्ष? याचे उत्तर सध्या माझ्याकडे नाही. पण जर आयुष्यातला ऐन उमेदीतला मोठा भाग असाच सडत वाया गेला तर? शिवाय कुणी आलेच नाही तर? याचे परिणाम भयंकर आहेत. माझे अख्खे आयुष्य बर्बाद होईल. मान्य आहे, काल रात्री मी मृत्यूला कवटाळायला तयार झालो होतो. पण जर आता मला मरण आले नाही तर जगण्यासाठी मी काही धडपड नाही का करू शकत? जो कुणी 3 वेळा तो मंत्र उच्चारेल त्याचं शरीर आपलं साधन बनवणाऱ्या त्या अनामिक वाईट शक्तीसाठी हा एक खेळ असावा. पण मला हे जमणार नाही. नाही नाही, मला मानव म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करायलाच हवा. आणि आता त्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे. अगदी काहीही. इस्पितळात आल्यापासून मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगण्याचा आणि काही उपाय करण्याचा निरर्थक प्रयत्न करून पाहिला. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माझ्या जिव्हेवर ती वाईट शक्ती आरूढ होऊन असल्याने माझ्या उच्चारात वेडेवाकडेपणा येतो. शब्दांची सांगड जाणून बुजून छेडछाड केल्याप्रमाणे होते आणि मग मी बोलत असलेले कुणाला काहीच समजत नाही. शरीरात असलेल्या त्या वाईट शक्तीचा तो प्रभाव आहे. तरीही तिच्यासमोर मानवी बुद्धिमत्तेची शक्ती थोडीफार का होईना पण जास्त आहेच की. ज्या अर्थी मी माझ्या मनात काल रात्रीचे विचार घोळवू शकतो त्याचा अर्थ हाच आहे की माझ्या मेंदूवर अजून पूर्णपणे त्या शक्तीचा अंमल नाही. जसा प्रयत्न माझ्या आजोबांनी करत डायरीतली शेवटची पाने त्याच क्षणी लिहून काढली होती, अगदी तसेच हे पत्र लिहून मी इथेच माझ्याजवळ सोडत आहे. कदाचित शेकडो हजारो लोक वाचतील, पण कर्मधर्म संयोगाने हे पत्र जेव्हा त्या एका व्यक्तीच्या हाती लागेल तेव्हा माझी प्रतीक्षा संपेल. त्या व्यक्तीची ओळख सध्या इतकीच सांगू शकेन की तो माझ्यासारखाच उत्तम वाचक असेल. या पत्रात दिलेला मंत्र तो न अडखळता अस्खलितपणे उच्चारू शकेल. मंत्र 3 वेळा लिहिण्याचे प्रयोजन मी पत्रात केलेच आहे. त्यामुळे मी आता आतुरतेने फक्त त्या व्यक्तीची वाट पाहत आहे. ज्या दिवशी तो हे पत्र वाचेल त्याच रात्री त्या व्यक्तीला माझ्यासारखेच विचित्र अनुभव येतील. कदाचित माझ्याप्रमाणे त्यालाही ती रात्र काळ रात्र वाटेल. काळ रात्र.